चला तर मित्रांनो, आज आम्ही कुठे आलो आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे बांबू गार्डनमध्ये. हे आमच्या अमरावतीमधलं खूप सुंदर असं गार्डन आहे. पुष्कळ दिवसाचं आम्हाला जायची इच्छा होती, पण आज तो दिवस आला. बांबू गार्डनमध्ये आलेलो आहोत. तर चला, बांबू गार्डन कसं आहे तुम्हाला आज मी दाखवते. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक बोर्डवरती वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आणि त्यांच्याविषयी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला नवनवीन प्रजातीविषयी माहिती मिळते. तसेच या ठिकाणी आपल्याला 60 ते 65 प्रकारच्या बांबूंची प्रजाती बघायला मिळते. त्या खूप अप्रतिम आणि मस्त डौलाने वाढलेल्या आहे. मंद वाऱ्याच्या झुळकाने असे वाटते की जणू बांबूची झाडे नृत्यच करीत आहे. खूप छान असे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे खूप प्रसन्न वाटते. या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात रील्स, प्री वेडिंग शूट्स, बेबी शॉवर शूट इत्यादी प्रकारची शूटिंग करता येते. बघा किती सुंदर असं गार्डन आहे. यांचं बघा समोर गाणं चालू आहे. फक्त माझ्या मुलीला खेळायला पाहायचं आहे, बस खेळणं पाहिजे तिला. जिकडे झुले दिसले की चालली ती खेळासाठी. याच्यासाठीच तिने आम्हाला इतकं त्रास दिला आज सकाळपासून. मम्मी चलणं आणलं तिला मग आज गार्डनमध्ये. हे पण छोटे झाले. मुलांसोबत हे पण छोटा मुलगा झालेला आहे. बघा कसे खेळून आले स्वतःच. हे बघ माझ्या मुलीत चालू आहे इकडे झुलणं. बस तिला झुलाच पाहिजे. बसा तुम्ही पण मुलांसोबत. या ठिकाणी मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे झुले, सीसॉ लावलेले आहे. त्यामुळे मुले खूप छान खेळतात व खूप छान मौज मजा करू शकतात. त्यामुळे लहान मुलांसाठी बांबू गार्डन हे त्यांच्या आवडीची पिकनिक पॉईंट म्हणून प्रसिद्ध आहे. बघा मोर खूप सुंदर पळाला मोर. हो ना, मोर आहे. ह्याच्याच पळाला. बघा मोर. शेवटी आम्हाला जे गार्डनमध्ये पाहण्याची इच्छा होती ते पूर्ण झाले. गार्ड काकांनी आम्हाला आवाज दिला तर बघते तर काय, तिथे 2 मोर छान रस्त्यावर खेळत होते. त्यांचं लक्ष नसताना मी त्यांचे मोबाईलमध्ये 2 मोर अशा प्रकारे व्हिडिओ घेतला. एवढं सुंदर दृश्य. मोर बघून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या गार्डनमध्ये जाण्यासाठी निघालो.
बघा हे गार्डन किती छान आहे. या गार्डनमध्ये प्रत्येक प्रजातीची झाडे आहे व त्या प्रत्येक झाडाबद्दल माहिती दिलेली आहे. त्या गार्डनमध्ये खूप सुंदर असे स्तंभ उभारलेले आहे. तेथे आपण सेल्फी फोटो काढू शकतो व तेथून आम्हाला गार्डनचं सुंदर रूप बघायला मिळाले. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. चला तर मित्रांनो, आपण आता जाणार आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. येथे प्रत्येक ॲडव्हेंचर हे बांबूपासून बनलेले आहे. तसेच रेल्वे गाडी बांबूपासून बनवण्यात आली आहे. येथे घरेसुद्धा बांबूपासून तयार करण्यात आली आहे. प्रत्येक वस्तू ही टाकाऊ वस्तूपासून तयार केली गेली. त्यामुळे हे गार्डन खूपच आकर्षित असे वाटत होते. या दोघांचे पहा कसे प्रत्येक ॲडव्हेंचर करणं चालू आहे. सीसॉ मजाच मजा आता येतं होती का तिकडनं दोघांची. बस दोघे खेळणं मस्ती करणं हेच चालू आहे. मजा Seesaw चालू आहे वरती यांची बघा दोघांची. दोघे जण कसे हे खेळत आहे. हो. आम्ही दोघींनी पण सुद्धा भालू आणि वाघासोबत व्हिडिओ काढले व थोडासा एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. व्हिडिओ काढता ना. चला मग आता गार्डन बंद होत आहे तर आता आम्ही घराकडे जात आहे. 6 वाजता गार्डन बंद होते त्यामुळे आला उशीर यायसाठी. त्यामुळे अर्धच व्हिडिओ घेतला आहे यामध्ये आणि अर्धं गार्डन आम्ही बघितलंच नाही. त्याच्यानं तुम्हाला एवढंच दाखवण्यात येणार. तर आम्ही कधी येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. बाय.